अनेक पालक तर आपल्या मुलाचं आर्थिक फ्युचर चांगलं असावं या दृष्टीने खूप कष्ट घेत असतात, मेहनत घेत असतात. परंतु त्याचं मानसिक शारीरिक स्वास्थ्य ही सुद्धा पालकांचीच जबाबदारी आहे. नमस्कार. काही दिवसांपूर्वी अनुभूतीमध्ये एक दादा आले होते. त्यांचं मूल अगदीच लहान होतं, म्हणजे आहे रादर 2-3 वर्षांचं. आणि त्यांना खूप चिंता वाटत होती, काळजी वाटत होती आपल्या मुलाच्या भविष्याच्या दृष्टीने. कारण ते म्हणत होते की आजूबाजूचं वातावरण, ज्या पद्धतीने मीडिया ज्या पद्धतीने मुलांपर्यंत किंवा आपल्यापर्यंत पोहोचतोय, त्यात सगळ्या प्रकारचा मीडिया, मग पेपर मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, बातम्या असतील, त्याचप्रमाणे मूव्हीज जे आहेत. तर ह्या सगळ्याचा मुलांवर खूप गंभीर परिणाम होतोय. आपल्यावरही खूप गंभीर परिणाम होतोय. पण आपल्या पुढच्या पिढीवरती त्याचा अधिक गंभीर परिणाम होतोय. आणि तो कळत-नकळत आपली मुलं पण त्या दृष्टीने थोडीशी ॲग्रेसिव्ह होत आहेत. किंवा एकंदर मूव्हीजचं जे कल्चर आहे, त्यामध्ये ज्या ॲग्रेसिव्ह मूव्हीज आहेत किंवा ज्याच्यामध्ये ॲग्रेशन आहे, अशा मूव्हीज जास्त सक्सेसफुल होतात. आणि ज्याच्यामध्ये कदाचित एखादा थॉट दिलेला असेल किंवा एखाद्या गोलशी रिलेटेड एखादा मूव्ही असेल, तर तो तितका सक्सेसफुल होत नाही. आणि ह्या सगळ्याचा आपल्या नेक्स्ट जनरेशनवर, पुढच्या पिढीवर परिणाम होतोय. आणि तोच माझ्या मुलावर पण त्याचा गंभीर परिणाम होतोय आणि होत राहणार आहे. तर या दृष्टीने नक्की काय काळजी घेतली पाहिजे, हा त्यांना संभ्रम पडला होता. आणि त्या दृष्टीने ते खरंच चिंतातूर अवस्थेत अनुभूतीत आले होते, की मी नक्की काय ॲक्शन पॉईंट्स आहे जे मुलापर्यंत आत्तापासून पोचवले तर भविष्यात त्याचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आणि त्याचबरोबर हे जे बाह्य एकंदर वातावरण आहे, त्याचा त्याच्या मनावर विपरीत परिणाम होणार नाही, यासाठी मी काय ॲक्शन पॉईंट्स घेतले पाहिजेत, असा त्यांचा प्रश्न होता. तर मित्रमैत्रिणींनो, खूप खरंच हा अनेक पालकांचा सध्याचा प्रश्न आहे, सामाजिक प्रश्न आहे हा. आणि त्या दृष्टीने मी जे अनुभूतीमध्ये आम्ही नेहमी सांगतो की 12 हेल्दी हॅबिट्स, त्या आपल्याला फॉलो करायच्याच आहेत, त्याच आपल्याला मुलांपर्यंत पोचवायच्या आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या 2-3 हॅबिट्स ज्या आहेत, त्याच्यावर आपण जास्त काम केलं पाहिजे. या दृष्टीने कृतज्ञतेबद्दल आम्ही वारंवार सांगतोच आहे की ग्रॅटिट्यूड जर आपण मुलापर्यंत पोचवलं आपल्या कृतीतनं, आपल्या संभाषणातनं, आपल्या संवादातनं, तर डेफिनेटली मूल मानसिक दृष्टिकोनातनं स्वस्थ राहील. कारण जितकं आपण कृतज्ञ होऊ, ग्रेटफुल होऊ, तितकं मन स्वस्थ व्हायला मदत होते. आजूबाजूच्या नकारात्मक जी काही परिस्थिती आहे, ती पचवणं पण सोपं जातं. त्याचबरोबर कृतज्ञता वाढण्यासाठी ओंकार भ्रामरी सारखे प्राणायाम नियमित करण्याची गरज आहे. जितक्या लहान वयात आपण मुलांना ते शिकू, त्याच्यासाठी आपण स्वतः ते आधी आचरणात आणायला हवं. तर नियमितपणे प्राणायाम केले तर त्याचा मुलांवर खूप गंभीर परिणाम, जो बाह्य गोष्टींचा गंभीर परिणाम आहे, तो होणार नाही आणि चांगला सकारात्मक परिणाम मुलांवरती जाणवेल. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये जर नियमित सकस आहार घेतला जात असेल, व्यायामाबद्दल जागरूक असतील आणि सेल्फलेस हेल्प हा जर एक विचार ठेवला, तर आपोआपच मुलाचं भविष्य हे खूप सुदृढ होईल. मुलाच्या आर्थिक बाबीबद्दल किंवा त्याचं एज्युकेशन चांगलं जावं यासाठी पालक नेहमीच जागरूक असतात आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न करत असतात. अनेक पालक तर आपल्या मुलाचं आर्थिक फ्युचर चांगलं असावं या दृष्टीने खूप कष्ट घेत असतात, मेहनत घेत असतात. परंतु त्याचं मानसिक शारीरिक स्वास्थ्य ही सुद्धा पालकांचीच जबाबदारी आहे. आणि त्या दृष्टीने अनुभूतीमध्ये असंख्य उपक्रम आहेत. तुम्हाला जर यात कुठल्याही प्रकारचं सहकार्य हवं असेल, मदत हवी असेल, तर तुम्ही निश्चितपणे अनुभूतीमध्ये या. ही अनुभूती कम्युनिटी तुम्हाला निश्चितपणे स्ट्रॉंगली तुमच्याबरोबर उभी राहील. आणि तुमच्या पालकांचं जे एक चिंता असते मुलांबद्दल किंवा मुलांच्या भविष्याची जी चिंता असते, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. कारण अनुभूती ही सिस्टीम तुमच्यासाठी स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीमवर आहे, राहील, याच्याबद्दल निश्चिंत राहा. विश यू ऑल द बेस्ट.